माझा मतदारसंघच नाही परंतु पूर्ण सोलापूर जिल्हा या कुठेही या अर्थसंकल्पात दिसला नाही। सोलापूर जिल्हा आम्ही नव्याने निवडून आलेले आमदार आहोत। मी तर पहिल्यांदा उभारतोय आज सभागृहामध्ये बोलायचं, परंतु कालपासून अर्थसंकल्प सादर झाल्यापासून जिल्ह्याभरातून फोन आले, मतदारसंघातून फोन आले की बाबा आपल्या जिल्ह्याला काय मिळालं। तर माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आम्ही 11 पैकी 6 आमदार महाविकास आघाडीचे आलो, 2 खासदार आम्ही महाविकास आघाडीचे आलो। कदाचित ही भावना जर नसेल का की जेणेकरून आम्हाला निधीपासून वंचित ठेवलेला आहे। वारंवार आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे जातो। अपूर्ण अवस्थेच्या बाबतीत तर अध्यक्ष महाराज माझी गंभीर तक्रार आहे की कुरुल ते पंढरपूर आणि बेगमपूर ते वैराग रस्ता जवळजवळ 700-800 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं गेल्या वर्षी चालू झाली। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम, आणि काम कोण करतंय अध्यक्ष महाराज? माझे आमदार। 100-100, 150-150 आयवा टिपर बेकायदेशीर मुरमाचा उपसा होतोय। तहसीलदारला वारंवार सांगितलं, सर्कलला वारंवार सांगितलं, तलाट्याला सांगितलं, अध्यक्ष महोदय कुणीही लक्ष दिलं नाही। मी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे गेलो, त्यांना व्हिडिओ चित्रीकरण दाखवलं। बीड काय, बीडपेक्षा भयानक अवस्था माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये चालू आहे। आपण लक्ष जर नाही घातलं तर मी उपोषणाला बसीन। आणि मग जिल्हाधिकाऱ्यांनी डायरेक्ट सोलापूरवरनं पथक पाठवलं, कारण तिथला तलाठी, तिथला सर्कल, तिथला तहसीलदार। राजेंद्रजी कामं सांगा। कामं नाही, कामाच्या बाबतीत सांगतो ना, बेकायदेशीर मुरम उपसा होतोय, बेकायदेशीर वाळूचा उपसा होतोय, सिंचनाला पैसे नाहीत, रस्त्याला पैसे नाहीत, क्रीडांगणाला जागा नाही, दवाखान्याला जागा नाही।